डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. माझं नाव आहे श्री प्रभाकर मधुकर गायकवाड. रोल नंबर 12, PRN नंबर 1188-4. सब्जेक्ट भूगोल. रिसर्च जो टॉपिक आहे तो म्हणजे माझा अहमदनगर जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात सहकारी साखर कारखान्यांचे योगदान. आमचे जे गाईड आहे, रिसर्च गाईड, ते आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब सोनाजी देवकर हे आहेत. आजचा जो मी टॉपिक या ठिकाणी निवडलेला आहे तो म्हणजे साखर कारखान्यातील कामगारांच्या समाधान मात्रेचा अभ्यास. विशेष संदर्भ अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र राज्य. सारांश: साखर कामगारांचे नोकरीनंतर ना आरोग्य चांगले राहते, ना हातात पैसा येतो. अशा परिस्थितीत कामगारांना उतारवयात पुन्हा जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. साखर कामगारांची ही समस्या सोडवण्यासाठी वेगळा विचार करणारे हे संशोधन यामध्ये आहे. आजकालच्या आधुनिक धक्काधक्कीच्या व स्पर्धात्मक युगात त्याच चिकाटीने साखर क्षेत्रात काम करणाऱ्या साखर कामगार, शेतकरी, सभासद, अधिकारी यांचे पाल्य व उद्याची उज्ज्वल पिढी चालवण्यासाठी सखोल विचार करण्याची गरज आहे. साखर कारखाने हे कृषी उत्पादन प्रक्रिया संबंधित वस्त्र उद्योग, नंतर नंतर दुसऱ्या क्रमांकावरील उद्योग होय. यापासून केंद्र व राज्य शासनाचा सुमारे 7,000 कोटी रुपयापर्यंत महसूल निरनिराळ्या कराच्या रूपाने मिळत असतो. महाराष्ट्रातील साखर उद्योगाची उलाढाल 35,000 कोटींच्या आसपास आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 23 साखर कारखाने आहेत. कारखान्याचे सर्वसाधारणपणे या ठिकाणी 14 ते 15,000 शेतकरी सभासद असतात. म्हणजे एकूण 3,45,000 शेतकरी सभासद मुलांचे भवितव्य ह्या साखर कारखान्यावर किंवा साखर कारखान्या व्यवसायावर या ठिकाणी अवलंबून आहे. केवळ 8 ते 18,000 रुपयापर्यंतच मासिक पगार ह्या कामगारांना मिळत असतो. सेवानिवृत्तीनंतर हातात फारसा पैसा पडत नाही. पगारही वेळेवर त्या ठिकाणी होत नाही, कारण यासाठी स्पष्ट नियमावलीचा अभाव आहे. त्यामुळे एकूण या क्षेत्रातील कामगारांचे आर्थिक ओढाताण या ठिकाणी होत असते. थोडक्यात याची मी प्रस्तावना आपणास सादर करतो. सामान्यपणे कोणत्याही देशात व प्रदेशात विकास व उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्री, वित्तीय भांडवल, मानवी भांडवल व त्यांचा दर्जा ह्या संसाधनाच्या कार्यक्षम वापरावर अवलंबून असतो. हे अनेक अभ्यासात स्पष्ट होते. देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात अर्थतज्ञांमध्ये काळानुसार विविध दृष्टिकोन विकसित झाल्याचे दिसून येते. सनातनवादी संप्रदायाने आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत नैसर्गिक संसाधने व भौतिक भांडवलाला अधिक महत्त्व दिले आहे. राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नात वाढ होणे म्हणजे आर्थिक विकास होय, हा विचार सनातनवादी संप्रदायांनी या ठिकाणी मांडलेला आहे. 19व्या शतकात उत्तरार्धापर्यंत आर्थिक विचारावर सनातनवादी विचारांचा प्रभाव असल्याने देशातील मानवी संसाधन विकासाकडे दुर्लक्ष करून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न वाढीला अधिक महत्त्व दिले जाते. अशा देशातील आर्थिक विकास तुलनेने फारसा होऊ शकला नाही. तर या उलट ज्या राष्ट्रांनी देशातील मानव संसाधनाचा दर्जा विकसित करण्याला महत्त्व देऊन त्यासाठी मोठी गुंतवणूक या ठिकाणी केलेली आहे, अशा राष्ट्रांना कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रस्थापित करणे शक्य झाले आहे. तसेच समन्यायी जलद आर्थिक विकासाची उद्दिष्टे साध्य करता आले, हे वास्तव अनुभव या ठिकाणी आहे. साखर कामगार 60 वर्षे आपल्या कारखान्यात सेवा करत असतो. त्यामुळे त्याला गाव, नातलग हे सर्वच त्या ठिकाणी त्याचे तुटलेले असतात. सेवानिवृत्ती झाल्यानंतर तो गावी स्थिर होऊ शकत नाही. तेथील परिस्थिती त्याला त्या ठिकाणी सामावून घेत नाही. त्याला सेवानिवृत्तीनंतर गावी साधे घरही त्या ठिकाणी बांधता येत नाही. हे विदारक सत्य या ठिकाणी आपल्याला आपल्या समोर मांडता येईल. सरकारी कामासाठी आवश्यक असलेली गावातील ओळखपत्र त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे योजनांचाही फायदा त्या ठिकाणी त्यांना घेता येत नाही.
अन्य सरकारी सेवांमधून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या सोयी सुविधा साखर कामगारांना नसतात. निवृत्तीनंतर मिळालेल्या तुटपुंजी रक्कम घेऊन तो गावाकडे त्या ठिकाणी येत असतो. तिथे आल्यानंतर त्याची बऱ्यापैकी परवड सुरू झालेली असते. राहायला घर नसते. मुले लग्नाला आलेली असतात. त्यांना पण नोकरी नसते. व्यवसाय सुरू करायचा तर पुरेसे भांडवल हवे असते. आयुष्यभर कारखान्यावर राब राबवल्यानंतरही गावी आल्यावर जगण्यासाठी नव्याने त्याला संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो. या परिस्थितीत मात करण्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज या ठिकाणी आहे. कामगारांच्या ज्या संघटना आहेत त्या नोकरीवर असताना पगारवाढ किंवा अन्य मागण्यासंबंधी काम करतात. मात्र कामगारांच्या कौटुंबिक गरजा, त्यांच्या अन्य अडचणी आणि सेवानिवृत्तीनंतर मदत करणारी यंत्रणा त्या ठिकाणी नाही. ती निर्माण होण्याची अत्यंत गरज आहे. अन्य क्षेत्रात जशा संघटना, संस्था, क्लब कार्यरत आहे, तर प्रयोग साखर कामगारासाठी केला पाहिजे. साखर कामगारांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे एखादे व्यासपीठ त्या ठिकाणी असायला हवे. म्हणून सदरचे संशोधन कार्य हाती घेतलेले आहे. त्याद्वारे त्यांचे प्रश्न सोडवण्यासोबतच जीवनाची दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. त्यांच्यासाठी मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, पुरस्कार, योजना, सत्कार आणि प्रोत्साहन देणारे उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम, चर्चासत्रे, सामुदायिक विवाह, खेळ, मनोरंजन असे जे काही आवश्यक आहे ते साखर कामगार डोळ्यासमोर ठेवून आयोजित करणारे हे व्यासपीठ असावे, असा उद्देश आहे. सरकारी योजनांचा साखर कामगारांना लाभ मिळवून देता येईल का? त्यांच्यासाठी घरकुल योजना राबवता येईल का? आरोग्य सुविधा निर्माण करता येईल का? याचाही विचार या संशोधनात केला जाणार आहे. साखर कामगारांचे मुलांकडे दुर्लक्ष होते हे नाकारून चालणार नाही. मात्र अनेकांची मुले ही हुशार असतात. त्यांना चांगले गुण मिळतात. मात्र पुढे जाण्याचा मार्ग माहीत नसतो. त्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले तर साखर कामगारांची मुलेही स्पर्धा परीक्षात चमकून वरिष्ठ अधिकारी होऊ शकतात. त्यातूनच कलावंत, साहित्यिक, विचारवंत, कुशल अभियंते, खेळाडू, अभिनेतेही त्या ठिकाणी बनू शकतात. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणारी यंत्रणा हवी. त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्याची त्या ठिकाणी अत्यंत गरज आहे. आतापर्यंत साखर कामगारांच्या बाबतीत असा व्यापक विचार त्या ठिकाणी कधी केला गेला नाही. पगारवाढ आणि वेतन करार एवढ्यापुरतेच त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले गेले. कारखान्यावर काम करीत असताना त्यांचे आयुष्य या पुरताच त्या ठिकाणी विचार केला गेला. मात्र त्यांचे कुटुंब, त्यांची मुले, निवृत्तीनंतरचे जीवन याबद्दल विचार त्या ठिकाणी झालेला नाही. तो ह्या संशोधनाच्या आधारे हाती घेतलेला आहे. आता या टॉपिकचे अभ्यास क्षेत्र या ठिकाणी मी सांगतोय. प्रस्तुत संशोधनासाठी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर ह्या जिल्ह्याची या ठिकाणी आपण निवड केलेली आहे. ह्या जिल्ह्याचे अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. ह्याचे भौगोलिक जे स्थान आहे ते 18°20' ते 19°59 उत्तर अक्षांश आणि 73°40' ते 75°43' पूर्व रेखांश दरम्यान इतके आहे. अहमदनगर जिल्हा अंशतः गोदावरी नदीच्या ऊर्ध्व खोऱ्यात आहेत, अंशतः भीमा खोऱ्यात वसलेले आहे. जिल्ह्याची उत्तर दक्षिण लांबी जर बघितली तर ती जवळजवळ 210 किलोमीटर इतकी असून पूर्व पश्चिम रुंदी ही 200 किलोमीटर इतकी आहे. जिल्ह्याच्या सीमा ह्या उत्तरेला नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याने, दक्षिणेला सोलापूर व पुणे जिल्ह्याने, पूर्वेला बीड व उस्मानाबाद जिल्ह्याने व पश्चिमेला ठाणे व पुणे जिल्ह्याने वेढलेले आहे. गोदावरी व भीमा आणि त्यांच्या उपनद्या ह्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. नद्यांना पाण्याचा विसर्ग हा प्रामुख्याने पश्चिम घाटाच्या पावसावर या ठिकाणी अवलंबून असतो. याची एक संशोधन पद्धती आहे. आता सदरच्या संशोधनात यादृच्छिक नमुना सर्वेक्षण पद्धतीचा या ठिकाणी आपण वापर केलेला आहे. कामगारांच्या समाधानाचे मूल्यांकन करण्यासाठी ही प्रश्नावली या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. विविध सुविधांबाबत त्यांची मते घेऊन निवास, वाहतूक, कामगारांचे तास, प्रशिक्षण, पिण्याचे पाणी, आरोग्य, व्यवस्थापन, सुरक्षा आणि वेतन
याबद्दल कामगारांचे उत्कृष्ट, चांगले, समाधानकारक आणि असमाधानकारक असे सांगून विविध सुविधांविषयी त्यांचे मते नमूद करण्यात सांगितलेले आहे. आता याची नमुना निवड कशी केलेली आहे ते पण आपणास मी या ठिकाणी सांगतोय. अहमदनगर जिल्ह्यात 23 साखर कारखाने आहेत. त्यापैकी 17 जे सहकारी क्षेत्रातील आणि 6 कारखाने हे खाजगी क्षेत्रातील आहे. प्रस्तुत संशोधनासाठी 5 सहकारी साखर कारखाने या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे. या कारखान्यांची निवड करताना संपूर्ण जिल्ह्याला या ठिकाणी समान प्रतिनिधित्व मिळावे म्हणून जिल्ह्यातील उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम व मध्य भागातील प्रत्येकी एक साखर कारखान्याची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. प्राथमिक माहितीच्या संकलनासाठी प्रत्येक कारखान्याच्या परिसरातील 65 कामगारांची यादृच्छिक पद्धतीने निवड करून एकूण 325 कामगारांची अभ्यासासाठी निवड करण्यात आलेली आहे. आता याचा एक निष्कर्ष काढलेला आहे. तो निष्कर्ष अशा पद्धतीने आहे की यामध्ये ग्राफच्या आधारे या ठिकाणी निष्कर्ष काढलेला आहे. तर यामध्ये कामगाराच्या समाधान मात्राची घटक निहाय पातळीचे विश्लेषण या ठिकाणी केलेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 5 सहकारी साखर कारखान्यातील वेगवेगळ्या विषयावर मुलाखत घेतलेल्या 325 कामगारांच्या मताशी संशोधन संबंधित आहे. कामगारांच्या आर्थिक व सामाजिक जीवनावर परिणाम करणारे 9 घटक आहेत. ते मी मागे सांगितलेले आहेत. समाधान निर्देशांक मोजताना कारखान्यातील एकूण सुविधाविषयी कामगारांच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. 63% कामगारांच्या मतानुसार कारखान्यातील सुविधा ह्या असमाधानकारक स्वरूपाच्या आहेत. अर्थातच 63% कामगार याबाबत असमाधानकारक आहे. 15% कामगारांनी नोंद केली की सर्व सुविधा या ठिकाणी चांगल्या आहेत. तर 12% कामगारांच्या मते कारखान्यातील सुविधा या उत्कृष्ट स्वरूपाच्या आहेत आणि 10% कामगार जे कारखान्यात त्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांवर या ठिकाणी समाधानी आहेत. याबद्दल याचा अर्थ असा होतो की केवळ 37% कामगार कारखान्यातील सुविधांवर समाधानी आहेत व 63% कामगार असमाधानी या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी परत 2 या ठिकाणी ग्राफ दिलेले आहे. तर यामध्ये पहिला जो ग्राफ आहे तो म्हणजे घटक निहाय सरासरी समाधान मात्रा आणि दुसरा जो ग्राफ आहे तो दुसरा ग्राफ म्हणजे घटक निहाय टक्केवारी समाधान मात्रा मोजली आहे. ह्या कार्यासाठी कामगारांना प्रत्येक घटकामधून मिळालेल्या समाधानाच्या अपवादात्मक अवस्थेपासून असे गुण दिलेले आहेत. ते गुण हे 0 ते 10 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेले आहे. सदर गुणांची पडताळणी केली असता असे निदर्शनास आले की कारखान्यात मिळणारे पिण्याचे पाणी उत्तम दर्जाचे आहे असे मानणारे 11.13% सरासरी व 3.44% कामगार समाधानी आहेत. तसेच 15.67 व 4.78% कामगार पिण्याचे पाणी चांगले आहे याबाबत समाधानी आहे. कारखान्यातून मिळणारी आरोग्य सेवा समाधानकारक आहे असे सरासरी 6.67% व 2% कामगारांना वाटते. मात्र सरासरी 30.40 व 9.33% कामगार प्रश्नाबाबत असमाधानकारक आहे असे स्पष्ट या ठिकाणी होते. त्यानंतरचा पुढचा या ठिकाणी आकृतीमध्ये दिलेले आहे की क्रमानुसार घटक निहाय समाधान मात्रा टक्केवारी व सरासरी पद्धतीने तुलना केलेली आहे. निवास सुविधेसाठी समाधानी निर्देशांक हा 36.07%, वाहतूक सुविधांसाठी समाधानी निर्देशांक 36.09%, कामाचे तास सुविधांसाठी समाधानी निर्देशांक 36.05%, प्रशिक्षण सुविधांसाठी समाधानी निर्देशांक हा 36.08 आहे. ही सर्व टक्केवारी आहे. पिण्याचे पाणी सुविधांसाठी समाधानी निर्देशांक हा 36.11%, आरोग्य सुविधांसाठी समाधानी निर्देशांक 36.10%, व्यवस्थापन सुविधेसाठी समाधानी निर्देशांक हा 36.12%, वेतन सुविधांसाठी समाधानी निर्देशांक
0.04%, तर सुरक्षा सुविधासाठी समाधानी निर्देशांक हा 36.6% इतका आहे. आलेल्या समाधान मात्रातून हे स्पष्ट होते की व्यवस्थापन सुविधेसंदर्भात कामगारांचे मत प्रथम क्रमांकावर आहे. पिण्याच्या पाण्याला द्वितीय क्रमांक, आरोग्य सुविधेला तिसरा क्रमांक या ठिकाणी मिळालेला आहे. तर वाहतूक, प्रशिक्षण, निवास, सुरक्षा, कामाचे तास आणि वेतन यांना अनुक्रमे या चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा आणि नववा क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. व्यवस्थापन पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधांचा समाधानी निर्देशांक उच्च स्थान मिळाले. साखर कारखान्यातील विकासासाठी हे घटक अधिक महत्वाचे आहे. आर्थिक व सामाजिक समाधान मिळणे हे कामगारांचे मुख्य उद्दिष्ट आहे. साखर कारखान्यातील वाहतूक, प्रशिक्षण, निवास व्यवस्था, कामाचे तास आणि वेतन सुविधांमध्ये साधारणपणे समजा केले आहे, आवश्यक त्या ठिकाणी आहे. धन्यवाद.